नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत प्रत्येक बातमी आणि विचार अनकट, म्हणजेच त्यामध्ये कोणताही बदल न करता किंवा कुठलीही रंगरोगटी न करता आहे तसं जशाच्या तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपल्याला विनंती की आजपर्यंत हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचवतील. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या पटलावर एकच चर्चा आहे, ती म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात या नावाची. चर्चा व्हायला बी पाहिजे, कारण या भोंदूबाबानं आपल्या बुद्धिमत्तेनं अगदी कमी शिकलेला व्यक्तीसुद्धा या महाराष्ट्राला कसा बोटावर नाचू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. त्यातली त्यात भोंदूगिरी, जी की आर्थिक शोषण करते, लैंगिक शोषण करते आणि इतरही वेगवेगळ्या माध्यमातून या समाजाचं शोषण करते, अशा भोंदूगिरीचं हे उदाहरण असल्यामुळं महाराष्ट्रानं जरा अधिकच गंभीरतेने घेतलं आहे. आणि त्यातही पुन्हा गोरगरिबापेक्षा मोठे लोक यामध्ये अडकलेले आहेत. अनेक VIP राजकीय क्षेत्र असेल किंवा इतरही अगदी सिनेमा क्षेत्रातले सेलिब्रिटी असतील, सगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींना एका 10वी नापास भोंदू अशोक खरातनं कसं अगदी बोटावर नाचवलं आहे आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा इशाऱ्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कशी करायला लावलेली आहे हे कळून चुकलेलं आहे. त्याने जवळजवळ शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याची घटना पुढे आल्यानंतर तर महाराष्ट्र जरा जास्त हादरला आहे. आणि हादरणार का नाही? कारण भोंदूगिरी एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये ईश्वरापेक्षा लोकांना भावनिक बनवून आपल्यानुसार किंवा आपल्या विचारानुसार वागायला भाग पाडलं जातं. अशोक खरातनं बी तेच केलं. राजकीय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पक्षांचे उच्च पदस्थ पदाधिकारी, अगदी नेते मंडळी ज्या प्रकारे त्याच्या अवतीभोवती गोंडा घोळत होते किंवा जसं वश व्हावं एखादं किंवा मोहिनी घातल्यागत त्याच्या इशाऱ्यावर नाचत होते, हे पाहून आता महाराष्ट्र खरं तर चिंतेत पडलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र. नेहमी आम्ही म्हणतो आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे. आम्ही भोंदूगिरीला, अंधश्रद्धेला मानत नाही, परंतु सत्य काय आहे हे इथं कळून चुकलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, याचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही आहे. अध्यात्म हे अशा भोंदू लोकांनी फक्त एक आधार म्हणून वापरलेली बाब असते. अनेक लोक अशा भोंदूंना विरोध करताना खरं तर पुढे येतात, अध्यात्माचा आड घेऊन त्यांचे समर्थकही गोंधळ करतात, हल्ला करतात. त्यावेळी खरं तर या त्यांच्या ज्ञानाची कीव येते. आजच बघितलं असेल, एक तलवार बाबा म्हणून नांदेडकर एक बाबा TV वर दाखवला होता. तो बाबा चक्क म्हणे वेगवेगळ्या प्रकारचे शोषण करतो लैंगिक, आणि त्याला एक्सपोज केल्यानंतर, उघडं केल्यानंतर त्याचे समर्थक चक्क पोलिसावर तुटून पडलेले आहेत. जरा विचार करा, पोलिसावर जर असे हल्ले होत असतील, जी पोलीस यंत्रणा अशा गोष्टींना खूप प्रतिबंधित करणारी यंत्रणा आहे, तिच्यावरच तिच्या पोलिसांच्या कॉलरला धरण्याची जर समर्थकांची हिंमत होत असेल तर भोंदूगिरीची ताकद किती वाढलेली, तिचं समर्थन किती मोठ्या प्रमाणात होतं आहे याचा आपण अंदाज लावू शकता. नेहमीच समाजव्यवस्थेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन सारखी एक चळवळ, जी की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी सुरू केली, या चळवळीतली सगळी माणसं आपल्या घरचं खाऊन खरं तर या फक्त समाजाच्या कुठंतरी शोषणाच्या विरोधात, अशा अंधश्रद्धेतून लैंगिक शोषण, आर्थिक शोषण हे होऊ नये यासाठी काम करतात. मात्र त्यांच्याही विरोधात समाज असतो, तेव्हा खरोखर या समाजाच्या या ज्ञानाची कीव येते. विशेष म्हणजे 80% अधिक समाज या भोंदूगिरीकडे कळलेला असल्यामुळं, अशा चुकीच्या गोष्टीला साथ देत असल्यामुळं हे कार्य करणंसुद्धा खूप अवघड आहे. कारण मी सांगितलं, मी स्वतः माननीय शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून गेले बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष मी काम करतो आहे. आम्ही जेव्हा अशी आव्हानं करतो तेव्हा लोक याला अजिबात साथ देत नाहीत. विशेष म्हणजे लोकांच्या घरचेच अनेक लोक याला बळी पडतात, तरीसुद्धा त्यांना त्याचं काही घेणं देणं नसतं. अशा भोंदूबाबाकडे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली महिला किंवा मुली किंवा इतर लोकांना पाठवता, तेव्हा त्यांच्याकडून शोषणाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि खुलेआम चढतं, कारण याचं रूप वेगळं असतं. वर दाखवायला सगळं भजन वेगळं असतं आणि आत मात्र सगळं वेगळं चाललेलं असतं. जिथं जिथं आश्रम आहेत, जिथं जिथं अनेक अशा गोष्टी उभ्या केलेल्या आहेत, याच्यातील बहुतांशी, मी पुन्हा सांगतो, 2% लोकांप्रती आम्ही नेहमीच नतमस्तक आहोत. 2% लोक आज बी अध्यात्मामध्ये असे आहेत जे प्रचंड निष्ठेनं समाजाप्रती कार्य करतात. त्यांच्या कार्याला तोड नाही आहे.
खरोखर त्यांची इतकी अशी श्रद्धा आहे, अशी त्यांची काम करण्याची बाब आहे की त्याला शेकडो नाही हजारो वेळेस सॅल्यूट करावं किंवा नतमस्तक व्हावं असं त्यांचं कार्य आहे. मात्र हे फार कमी आहेत, 2% आहेत फक्त. बाकी हा व्यवसाय, कारण समाजाची कमजोरी ओळखून, समाज कुठं साथ देतो हे ओळखूनच हे क्षेत्र बनलेलं आहे. सगळ्यात आम्हाला प्रॉब्लेम आहे की या सेलिब्रिटी, VIP, नेते मंडळी जेव्हा अशा भोंदूबाबाचे भक्त बनतात तेव्हा समाजाला खरा प्रॉब्लेम होतो. कोणी म्हणेल त्यांची श्रद्धा, अजिबात नाही. मोठ्या लोकांनी जेव्हा श्रद्धा म्हणून कुठंतरी नतमस्तक होणं हे सामान्य समाजाला खूप वाईट असतं. कारण समाज मोठ्यांचं अनुकरण करतो. एखादा मुख्यमंत्री, एखादा उपमुख्यमंत्री किंवा एखादा मंत्री किंवा एखादा आमदार, एखादा खासदार अमुक बाबाचा भक्त आहे म्हणलं की लोक डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो किती शोषण करतो याच्याकडे बघत नाहीत. म्हणून आम्हाला अशा लोकांबद्दल आक्षेप असतो. त्यांची अशा प्रकारची भोंदूगिरी आम्हाला परवडत नाही आहे. आणि सध्या भोंदूगिरीचं क्षेत्र एवढं वाढलं आहे की भोंदूगिरीला कुठलंही शिक्षण लागत नाही. या देशाची व्यवस्था खूप भयान झालेली आहे. एक तर काही शिक्षण न घेतलेला भोंदू हा सगळ्यात उच्च स्थानावर आहे. त्याच्यानंतर त्याला मानणारा राजकीय वर्ग, लोकप्रतिनिधी ज्यांना की लोकांनी निवडून दिलेलं असते, आणि सगळ्याच्या खालचं स्थान जर कोणाला आहे तर ते आहे MPSC UPSC सारख्या अतिशय मेहनतीनं परीक्षा पास होणारा IAS IPS वर्ग हा सगळ्याच्या खाली आहे. कारण तुम्ही बघा, एखाद्या भोंदूला जर वाटलं की एखाद्या IAS IPSची बदली करायची तर तो करू शकतो. कारण जर एखाद्या भोंदूकडं प्रचंड ताकद असेल, लोक जमवण्याची त्याच्याकडं क्षमता असेल, तर अशा भोंदूचं कुठलाही राजकीय आमदार, खासदार, मंत्री सहज ऐकतो आणि IAS IPSला आदेश देतो. म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या देशात आहे. त्याहीपेक्षा पुढं जाऊन वाईट याचं वाटतं की आपल्या देशातला IAS IPS आणि मोठा कर्मचारी वर्ग, ठीक आहे, बाकी लोकांचं सोडा, पण जो प्रशासकीय व्यवस्थेत असलेला वर्ग हा सुद्धा अंधश्रद्धेचा आहारी गेलेला आहे. आणि त्यामुळं ज्या लोकांकडून या अशा भोंदू लोकांवर कारवाईची अपेक्षा आहे ते लोकच त्यांचे भक्त असतात, ते प्रशासकीय अधिकारीसुद्धा असतात. अशावेळी खरं तर आम्हाला प्रश्न पडतो की IAS IPS सारखे बुद्धिजीवी लोक अशा लोकांना बळी कसे काय पडतात. परंतु आमच्या डोळ्यासमोर हजारो, एक नाही, दोन नाही, हजारो IAS IPS, हजारो वेगवेगळ्या श्रेणीतील अधिकारी अशा IAS IPSच्या दरबारात जेव्हा हजेरी लावून अगदी आपलं ज्ञान अपंग केलेल्या अवस्थेत जेव्हा हजेरी लावतात तेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या पदाची अक्षरशः लाज वाटते. आणि म्हणून आम्हाला वाटतं की या देशाचं भविष्य, आणि पुन्हा हे सगळं सांगताना लोक सांगतात शेवटी श्रद्धा आहे, ज्याची त्याची श्रद्धा आहे. आम्हाला ज्याच्या त्याच्या श्रद्धेबद्दल आक्षेप नाही आहे. आम्हाला आक्षेप आहे जे महत्त्वाचे लोक आहेत, ज्यांनी घटनात्मक पदं धारण केलेली आहेत, त्यांना अशा प्रकारची श्रद्धा किंवा श्रद्धेचं बाजारीकरण किंवा उदात्तीकरण उघड जागेवर करता येणार नाही. त्यांनी त्यांच्या घरी काय करायचं ते करावं, मात्र बाहेर लोकांच्या समोर लोकांना दिसेल, कारण लोक त्यांचं अनुकरण करू शकतात ही आम्हाला भीती आहे. कारण त्यांनी काही सामाजिक पदं धारण केलेली असतात, त्यांनी काही राजकीय पदं धारण केलेली असतात, त्यांनी काही प्रशासकीय पदं धारण केलेली असतात. त्यामुळं लोक त्यांच्याकडं एका वेगळ्या नजरेने बघतात. म्हणून अशा लोकांना ही सूट देता येत नाही. खरं तर सध्या आम्ही सांगत होतो की भोंदूगिरी ही अनेक लोकांच्या कमजोऱ्या हेरून सुरू केली जाते. सुरुवातीला ही भोंदूगिरी जी असते ती गाव लेवलला असताना, गाव लेवलला ही भोंदूगिरी अगदी छोट्या लेवलला, खरं तर कुठल्याही भोंदूचं जर उदाहरण गेलं तर त्याच्या आसपासचे त्या गावातले लोक त्याला अजिबात मानत नसतात. कारण त्या गावातल्या लोकाला त्याची सगळी जन्मकुंडली माहिती असते, त्याचा स्वभाव माहिती असतो, तो कसा आहे माहिती असतो. त्यामुळे स्थानिकचे लोक त्यांना कधीच मानत नसतात. मात्र या लोकांचं उदात्तीकरण करतात ते बाहेर गावून येणारे लोक, ज्यांना की काहीच माहीत नसतं त्याचं, तो कसा आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारचे भोंदू तयार होतात. पुढं चालून ती गर्दी बघून राजकीय लोक तिथं हजेरी लावतात. आणि मग जेव्हा राजकीय लोकांची हजेरी तिथं लागते, खरं तर राजकीय लोकांना माहिती असतं तो भोंदू आहे, सगळं आहे, पण राजकीय लोकसुद्धा मताच्या राजकारणासाठी त्याचं उदात्तीकरण करतात, त्याचं कौतुक करतात, त्याला पाहिजे तर निधी देतात. आणि त्यामधून पुढं मग हे भोंदू प्रचंड ताकदवान होतात. आणि मग त्यांची एक दिवस ताकद अशी वाटते, इतकी वाढते की ते शासनालासुद्धा कधीकधी आव्हानात्मक भाषेत बोलतात. नवे कधी तर शासनाला आव्हान करतात, जर तुम्ही अधिक काही केलं तर आम्ही हे शासनसुद्धा उलटून टाकू. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. अनेक भोंदू लोक आज, खरं तर हा पकडलेला अशोक खरात फार
छोटा आहे माझ्या माहितीप्रमाणे. आम्ही जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात काम करतो फार छोटा आहे. याच्यापेक्षासुद्धा मोठे आणखीन बी मासे भोंदूगिरीत ज्यांनी की कदाचित शेकडो नव्हे हजारो अशा गोष्टीमध्ये ते सहभागी आहेत. मात्र तिथपर्यंत पोचणं महाराष्ट्र शासनाला अवघड आहे. कार्यकर्त्यांना तर अवघड आहेच, पण महाराष्ट्र शासनाला यासाठी अवघड आहे की महाराष्ट्र शासनाचे अधिकारी ज्या लोकप्रतिनिधीच्या प्रभावाखाली काम करतात ते लोकप्रतिनिधींना हे महाराज यांचे करोडो जे भक्त आहेत ते कदाचित सत्ता उलटून टाकण्याची आणि इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकामध्ये मतदान करण्याची न करण्याची भाषा करतात. त्यामुळं कदाचित हे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत ते सध्या हतबल झालेले आहेत. ते काहीच करू शकत नाहीत. त्यांना मनात असो किंवा नसो त्यांना त्यांचं भक्त बनावंच लागतं आणि त्यांच्या इशाऱ्यावर त्यांना कामं करावी लागतात. ही व्यवस्था सध्याच्या महाराष्ट्रातील भोंदूगिरीमध्ये आणि त्याच्यात सांगितलं आम्ही गोरगरिबांची जी लोक आहेत बहुतांशी वेळा ते अशा गोष्टीत शक्यतो सहभागी नसतात. मात्र मधला जो वर्ग आहे ज्यांच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आहे, मी म्हणत नाही काही लोकांनी मेहनत करून बी पैसा कमवलेला असू शकतो त्यांच्याबद्दल आम्ही नाही, पण जास्तीत जास्त आजच्या भ्रष्टाचाराचं स्वरूप जर आपण बघितलं तर सगळ्या कार्यालयीन वगैरे याच्यात नोकरदार वर्ग आहे हा कुठेतरी भ्रष्टाचारात जास्त गुंतलेला आहे. एखादा दुसरा टक्के लोक फक्त प्रामाणिकपणे वागतात, बाकी 98% लोक पैसा कमवतात आणि हा पैसा कमवल्यानंतर त्यांना भीती वाटते आणि कुठंतरी मग ती भीती कमी करण्यासाठी ती भीती यानं कमी बी होत नसते आणि काही होत नसते, पण त्याचा समज आहे आणि ती भीती कमी करण्यासाठी तो अध्यात्माचं किंवा ईश्वरी कुठंतरी श्रद्धेचं आड घेतो आणि मग कुठल्या तरी मंदिरात जाऊन काहीतरी देणगी देतो किंवा कुठंतरी जाऊन दर्शन करतो आणि त्यासाठी मग आपण किती दानशूर आहेत, आपण किती देवावर भक्ती करतो हे दाखवण्याचाही त्याचा समाजामध्ये प्रयत्न असतो. अशा प्रकारे ही भोंदूगिरी वाढते. खरं तर अशोक खरातनं आम्हाला खूप काही शिकवलं आहे तुम्ही कसं वागलं पाहिजे, पण तरी आम्ही वागूच की नाही असं सांगणं शक्य नाही. खरं तर बघितलं असेल अशोक खरात ज्यानं शेकडो महिलांशी संभोग केल्यानंतरसुद्धा मला वाटतं तो निगेटिव्ह त्याची टेस्ट आल्यानंतर कदाचित ज्यांनी त्याच्या संपर्कात राहिलेत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. परंतु विज्ञान आपलं काम करत असतं. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या लगेच विज्ञान त्याची किमया दाखवत नाही, कारण बरेचसे आजार असेल ते लगेच त्या ठिकाणी ते बाहेर येत नाहीत, तर बरेच दिवसानंतरसुद्धा ते बाहेर येऊ शकतात. म्हणून वाईट गोष्टी या वाईटच आहेत हे समजून समाजानं चालणं गरजेचं आहे. असं नाही आहे की त्याची टेस्ट निगेटिव्ह आली याचासुद्धा खूप प्रचार झाला आणि कितीही महिलासोबत संभोग केलं आहे किंवा वाईट वागलं तरी काहीच होत नाही असं सांगण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. हे चुकीचं आहे. नसता मग एड्ससारख्या आजाराची जनजागृती करण्याचं जे शासनाचं एवढी मोठी यंत्रणा काम करते ती कदाचित कोलमडू शकते किंवा असा चुकीचा संदेश गेला तर लोक पुन्हा एकदा अशा व्यभिचाराकडे वळू शकतात आणि म्हणून याबद्दल काही गोष्टींची आम्हाला निश्चित सतर्कता बाळगावी लागेल. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.